भक्ती करू नाही का? प्रत्येकाने भक्ती करायलाच पाहिजे. पहिली भक्ती माणसाची सुरू होतो कुठून? तर अपेक्षेतून सुरू होतो की देवाने मला काहीतरी द्यावं. काहीतरी माणसाला अपेक्षा असतो. किंवा एखाद्या माणसाच्या वाट्याला दुःख आलं, एखाद्या माणसाला व्याधी लागली, तर ते व्याधी बरी व्हावी. आता ती व्याधी भगवंतच लावून घेतो आपल्याला. भगवंत आपल्याला हालूच कुठेतरी सुई टोचतो व्याधी रूपाने. त्याने माझ्याकडे बघून वळावं. कारण जसा माणूस आईच्या पिंडातून बाहेर येतो, तसा एकदा का बाहेरचा वारा त्याला लागला का तो सोहम शब्द विसरला आणि कोहम शब्द विकसला. म्हणजे सोहम शब्दाला विसरतो आणि मी कोण ह्याची ओळख विसरतो. आणि एकदा का मी कोण ह्याची ओळख विसरला की भगवंताची ओळख माणूस विसरून जातो. आणि स्वतःच्या अहंकारामध्ये माणूस जगत असतो. आणि म्हणून भगवंत कुठेतरी आपल्याला व्याधी रूपाने आपल्याला सूचना देतो. बघ बाबा, मी तुझ्या आतमध्ये आहे, तू माझं नामस्मरण कर. पण भगवंताचं नामस्मरण कोणीच करत नाही. आणि भगवंताचं जप करतात सगळे बरं का. जप करून माणसाला काही भेटणार नाही. जप करून जर माणसाला सगळं भेटलं असतं तर मग समर्थ रामदासांनी अजपा निरूपण कशाला दिलं असतं? समर्थांनी दासबोधामध्ये दशक 17वा समास 5वा अजपा निरूपण नाम म्हणजे जपण्याची गरज नाही असा मंत्र आपल्या हाती यायला पाहिजे. आणि सगळे मंत्र काय करतात? लोक जपतात. मंत्र जपण्याची वस्तूच नाही. जो मूळ मंत्र आहे, जो मूळ बीज मंत्र आहे, तो जपण्याची गरज नाही. अजप आहे म्हणजे जपण्याची गरज नाही, अजिबात जपण्याची गरज नाही. कारण तो जन्माला आईच्या पिंडामध्ये होता तरी पण तो अजपा चालू होता. आईच्या पिंडातून बाहेर आला तरी चालूच येतो. मग त्याला विसरून माणूस काय करतो? त्याला विसरल्यामुळे माणसाला अनेक प्रकारच्या व्याधींना सामोरं जावं लागतं, तोंड द्यावं लागतं. आपल्या आतमध्ये असलेले त्या नामाचं भजन अखंड चालू होतं. बाहेर पडल्यावर लगेच नाल कापली, भजन विसरला, नाल तुटली. जोडून देणारा गुरु जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत अनेक प्रकारच्या माणसाला अनेक प्रकारचे दुःख सहन करावे लागतात. आणि म्हणून इथं काय सांगितलंय? पहिला तो आरतू म्हणजे कुठेतरी गाडी त्याची अडतं, या शरीराची गाडी कुठेतरी अडतो त्याची. आणि म्हणून तो पूजा करतो, म्हणून तो मंदिरात जातो, म्हणून तो गुरुला शरण जातो. कारण गाडी अडली जातो. काही ना काही व्याधी माणसाला असतातच. तो व्याधी देतो माणसाला. मोठी व्याधी देत नाही, लहान लहान व्याधी माणसाला देतो, छोट्या मोठ्या बारीक सारीक कटकडी असतात शरीराला. पण भगवंत बघतो की अरे याला एवढा आम्ही सुयास टोचतो की माझ्याकडे बघ, मी तुझ्या आतमध्ये आहे. पण तरी माणूस तिकडे बघतच नाही. मग असा एक मोठी व्याधी आणून देतो देव, न बरी होण्यासारखी व्याधी आणून देतो. पण जर ती व्याधीला उपचार करता करता जर तो गुरुला शरण गेला आणि गुरुने अंतर्मुख केला, आतमधल्या परमात्मा तत्वाशी एकरूप करून गुरुने दिला, तर त्याच्या व्याधी वगैरे सगळ्या काय होतात? ह्याच जन्मामध्ये बऱ्या होतात. आणि भगवंताची प्राप्ती पण ह्याच जन्मात होतो. पण तसं माणूस करत नाही. काय करतो? आरतो म्हणजे त्याची गाडी कुठेतरी आडते. म्हणून काही लोक देवदेवशी करतात, काही लोक तीर्थाला जातात आणि नवस मागतात देवाकडनं. मग करू नये का? दुसरा उपाय काहीच नाही त्यांना, कारण त्यांना बुद्धिमत्ता तेवढी नसते. मग मंदिरात जाणं, नवस बोलणं, देवाला नारळ फोडणं, काहीतरी देवाकडे मागून घेणार, देव माझी व्याधी बरी कर. मग तो कोण आहे? तो आर्त आहे. आणि अर्थार्थी म्हणजे काय? पैसा पाहिजे, गाडी पाहिजे, बंगला पाहिजे, याच्यासाठी माणूस देवाकडे जातो. जिज्ञासू म्हणजे काय? फक्त आपल्याला जाणून घ्यायचं देव काय आहे ते, देवाची माहिती काढायची. देवाचं भजन करायचं नाही, फक्त देवाची माहिती काढायची.
शास्त्र वाचायचे, ग्रंथ वाचायचे, कुठल्या काळामध्ये भगवंताने अवतार घेतला, त्यांनी काय काय कार्य केलं, बस एवढंच. लोकांना काय करायचं सांगायचं, इतिहास सांगायचा भगवंताचा, कुठल्या काळामध्ये कुठल्या युगामध्ये भगवंताने अवतार घेतला, काय काय केलं, सगळं सांगणार, कहाण्या वगैरे. पण त्या ज्ञानातून लोकांना सांगण्याची त्याला इच्छा होते, पण ज्याच्या सत्तेवर आपण सांगतो त्या सत्तेपर्यंत माणूस पोचत नाही आणि त्याला जिज्ञासू म्हणतात. आणि चौथा भक्त जो आहे, चौथ्या भक्ताच्या ठाई काहीच करणे नाही लिहिले. त्याचा अर्थ तो आरती जी व्याजे जिज्ञासू तो जाणाव्या लागी भजे, तिजे ने तेने इच्छिजे अर्थसिद्धी. तेथा आरतू तो आरतीचे नि व्याजे, जिज्ञासू तो जाणाव्या लागी भजे, तिजे नि तेने इच्छिजे अर्थसिद्धी. अर्थ हा दुःख निवारण्यासाठी मला बसतो. बघा काय सांगितलंय, स्वतःला लागलेले दुःख, स्वतःला लागलेले विकार, स्वतःला लागलेली दुखापत ही बरी व्हावी म्हणून माणूस काय करतो, बसतो आणि मुमुक्ष ज्ञान प्राप्ती करता बसतो. जिज्ञासू काय करतो, तर मुमुक्ष म्हणजे मोक्षाचा मार्ग मिळावा मोक्षाचा म्हणून फक्त इच्छा करतो. जिज्ञासू तो जाणावा लागी भजे, म्हणजे भगवंत काय आहे, कसा आहे, त्याचं भजन कसं करायचं हे फक्त शिकून घेतो. तिजे नि तेने इच्छिजे अर्थसिद्धी. आणि तिसरा जो आहे तो अर्थार्थी आहे, तो द्रव्य प्राप्तीसाठी इच्छेने मला बसतो. तिसरा भक्त जो आहे तो द्रव्य मिळावं, पैसा यावा, गाडी यावी, बंगला यावा, चांगलं म्हणजे ज्या जगामध्ये ज्या ज्या वस्तू आपल्याला चांगल्या वस्तू असतील त्या घेणार आणि त्या वस्तूपासून उपभोग घेत बसणार. तो भक्त कसा आहे, तर तो भक्त अर्थार्थी आहे. पैसा आला की मग बंगला काय बांधणार, महल काय बांधणार, जागा काय घेणार, इस्टेट काय अनेक ठिकाणी जागेमध्ये इन्व्हेस्टमेंट करणार, मोठे मोठे बंगले बांधणार, असं जे काय करतो तो कसा आहे, तर अर्थार्थी म्हणजे अर्थप्राप्तीसाठी देवाचं भजन करतो. देव म्हणतो मी सगळे देतो बरं का, देव आपल्याला सगळे देतोय, तुम्ही जे मागाल ते देव तुम्हाला देईल. पण देव म्हणतो तुम्ही जे मागाल ते तुम्हाला मीच देणार आहे. देणारा कोण आहे, देणारा मीच आहे. देणारा भगवंताचे सगळं देणारा. पण भगवंत सांगतो मला कोणी मागत नाही, माझ्याकडून काहीतरी मागतात. देवाला कोणी मागत नाही, देवाकडून काहीतरी पाहिजे. काय पाहिजे, देवाकडून काहीतरी पाहिजे, देव नको. म्हणून तुकोबाराय म्हटलं की नाही, देव घ्या कोणी देव घ्या, देव घ्या कोणी देव घ्या. आणि लोक सांगतात देव न लगे, देव नको बाबा. का, साठवण्याचे रुधले जागे, ज्या जागेवर भगवंताला साठवायचं आहे, भगवंताचं नामस्मरण साठवून घ्यायचं आहे, त्या जागेवर सगळे विषय भरून ठेवले आहेत, प्रपंच भरून ठेवले सगळं. देव न लगे साठवण्याचे रुधले जागे. ज्या ठिकाणी भगवंताचं नामस्मरण साठवायचं अंतःकरणामध्ये, ते सगळी घाण भरून ठेवलेली आहे माणसाने. आणि म्हणून माणसाला व्याधी लागतात, अनेक प्रकारच्या संकटांना जावं लागतो. आणि अंतकाली आता तर काहीच नाही, याच्यानंतर त्या बाकीच्या यातना आहेत ना आपल्याला, त्या यातना खूपच कठीण आहेत. आध्यात्मिक, आदिदैविक आणि आदिभौतिक. ज्या आध्यात्मिक आदिदैविक यातना आहेत ना मेल्यानंतर, मग तिथे यम एवढे माणसाला मारतात. सांगतात बघा ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे की बहुसाल मारिती लिहिली. बहुसाल म्हणजे कित्येक वर्ष आपल्याला मारतात तिथे. यमाचे आपल्याला बहुसाल मारिती झोडिती यमाचे किंकर बहुसाल. कित्येक वर्ष आपण खितपत पडलेला असतो त्या नरकामध्ये, ते नंतरचे आहेत. आणि म्हणून ह्या तिन्ही भक्ती करून आपल्याला चौथ्या भक्तीकडे 100% जावं लागेल. आणि ती चौथी भक्ती कोणती आहे, तर भगवंत सांगतो आपल्याला, अर्जुनाला सांगतो भगवंत, मग चौथ्याच्या ठाई काहीच करणे नाही.
बघा काय लिहिले, चौथा भक्त जो असा असतो त्याला काहीच कर्तव्य नसतानाही तो मला भजतो. म्हणजे त्याच्या अंतःकरणामध्ये काहीच नाही, देवाकडनं काहीच मागायचं नाही. देवे दिला देह भजन गोमटा, देवाने आपल्याला भजनासाठी हा देह दिलेला आहे. एवढंच त्याचा काय असतो, एवढंच त्याच्या मनामध्ये असतो की देवाने आपल्याला हा देह दिलेला आहे, भजनासाठी दिलेल्या अपेक्षा काहीच नाही, भगवंताकडनं काही मागत नाही. कारण आपल्याला एवढे चांगले डोळे दिल्यात भगवंताने, हात पाय नाक डोळे चांगले दिल्यात, आणि त्याचा वापर आपण कुठे करायला पाहिजे तर भगवंताच्या भजनामध्येच करायला पाहिजे. आणि ते सोडून बाकी माणूस सगळं करतो, त्याचं भजन सोडून. कारण प्रत्येक ठिकाणी लिहिलेलं आहे ते, प्रत्येक ग्रंथामध्ये संतांनी लिहून ठेवलं आहे की आपल्याला जो नरदेह मिळालेला आहे तो भगवंताच्या भजनासाठी मिळालेला आहे. आणि ते न करताना सगळा माणूस करतो, आणि त्याच्यामुळे त्याला काय होतं, अनेक प्रकारच्या व्याधी आणि एकदा मेल्याने सुटेना, जन्मजन्मी यातना, आपणास मारी वाचवेना, आत्महत्याला, आपल्याच हातातून आपल्याच आत्म्याचा आपण घात करतो. एकदा मेल्याने सुटेना, जन्मजन्मी यातना. बघा, एकदा मेल्यावर मरतो का माणूस? बरं, आत्मा मरतो का मला सांगा माणसाचा? मरतच नाही हो. तो काय करतो, एका देहातून दुसऱ्या देहात जातो, दुसऱ्या देहातून तिसऱ्या देहामध्ये, तिसऱ्यातून असा 84 लक्ष योनीमध्ये फिरत असतो. जन्मोजन्मी यातना, आपणास मारी वाचवेना, आत्महत्याला, आपल्याच हातातून आपण आपल्या आत्म्याची हत्या करतो. म्हणून आत्महत्याला म्हणलंय माणसाला समर्थ रामदासांनी. म्हणून सावध आहे तो स्मरण, विकल्प होता तर विस्मरण, विस्मरण पडताच मरण पावती प्राणी. स्मरण विस्मरण झाले मग त्या देहास मरण आले, मग जन्मास घातले कोणास कोणी? आपणच आपल्याला जन्माला घालतो. आपण त्या भगवंताचं भजन करून त्या भजनानंदामध्ये जाऊन आपल्याला देह ठेवता यायला पाहिजे. आणि जर त्या आपल्याला ही क्रिया जमली नाही, मग आपल्याला पुनरुपी जननम पुनरुपी मरणम या आपल्याला पुनरुपी जननी जठरी शयनम अशा अवस्थेत आपल्याला जावं लागेल. म्हणून मला ज्ञानी भक्त आवडतो. काय सांगितलंय ज्ञानोबराने की चौथी याच्या ठाई मग काहीच करणे नाही. म्हणून भक्त एकुपाही ज्ञानी आहे जो, एकच भक्त मला आवडतो की जो ज्ञानी आहे. ज्ञानी म्हणजे काय? ज्ञानी म्हणजे त्या भक्ताने अखंड भगवंताचं चिंतन केलेलं आहे, भगवंताचं नामस्मरण केलेलं अखंड, बरं का, एक क्षण पण थांबलेला नाही. असं सततम कीर्तयंत माय यथास्थांश दृढ व्रता, तो त्यांनी व्रत धारण केलेलं आहे. आपण संतोषी माता व्रत करतो, आपण सोमवार व्रत करतो, पण त्या भक्ताने तो व्रत धारण केलं आहे की माझं अखंड भजन भगवंताचं, तो व्रत धारण करा. त्या व्रताला किंमत आहे. यथास्थांश दृढ व्रत म्हणजे अखंड भगवंताच्या त्या पायाचं, त्या भगवंताच्या नामाचं अखंड चिंतन करणं हे व्रत आहे. आणि तो व्रत त्यांनी धारण केलेला आहे. आणि तो भक्त मला आवडतो, भगवंताला तो भक्त आवडतो. या पूजा अर्चा ज्या आहेत ना त्या पहिल्या पायऱ्या आहेत, त्या करायच्या नाही का? तर प्रत्येकाने करा, पण तिथून माणसाने पुढं या ज्ञानी भक्तापर्यंत जायला पाहिजे, आत्मनिवेदन भक्तीपर्यंत जायला पाहिजे. कारण आत्मनिवेदन भक्ती ही सगळ्यात श्रेष्ठ भक्ती आहे. आपण नुसतं घराचा फाउंडेशन बांधलं चालेल का? राहायला जाऊ का आपण? तसं ही पहिली पायरी आहे. भक्तीच्या 9 पायऱ्या आहेत, त्यातली श्रवण ही पहिली पायरी आहे. मग आता आपण श्रवण करायचं, ही फक्त फाउंडेशन आहे. मग फाउंडेशन आपण बांधून आपण घर जर तयार झालाच नाही तर आपण तिथं राहायला जाऊ का? आणि गेलो तर आपल्याला पाऊस वारा ऊन आपल्याला सोडेल का? ऊन आपल्याला त्रास देणारच आहे. म्हणजे आपल्याला निसर्गाच्या नियमाप्रमाणे आपल्याला घर बांधून त्याच्यावर इमारत बांधून त्याच्यावर छप्पर टाकून आपल्याला राहता येतो.
तसं ही परमार्थाची जी इमारत आहे ती इमारत नुसत्या श्रवण भक्तीने होत नाही, नुसत्या अर्थ भक्तीने होत नाही. या सगळ्या भक्त्या करून जो आत्मनिवेदन पर्यंत पोचतो आणि आत्मनिवेदन भक्ती हीच खरी भक्ती आहे. म्हणून भक्तो एकोपाही ज्ञानी जो ज्ञानी म्हणजे ज्या भक्ताला त्याच्या आतमध्ये असलेल्या त्या अंतरात्म्याशी एकरूप होण्याची जी त्याला वेळ लागलेला आहे, अंतरात्म्याशी एकरूप होऊन त्याचं भजन करणं असं ज्याला वेळच लागलेलं आहे अखंड, तो भक्त मला आवडतो सांगतो. आणि तो भक्त भगवंताला आवडतो. आणि तो भक्त कसा आहे तर सर्वस्व माझे चैतन्य. तो भगवंत कसा आहे चैतन्य स्वरूपामध्ये आहे. आणि तो भक्त भजन करता करता त्या आतलं चैतन्य जे आहे ते बाहेरच्या चैतन्याशी एकरूप करून भजनानंदामध्ये सतत रममान झालेला असतो. आणि म्हणून तो मला भक्त आवडतो. का भगवंताला भक्त आवडतो? तो ज्ञानी आहे जो म्हणजे तो देवांचा देव जाणीजे आणि सुख सर्वस्व माझे चैतन्य तो. ज्ञानोबा क्लिअर सांगतात, सुख सर्वस्व माझे चैतन्य तो. म्हणजे त्याला सुख आणि माझं भगवंत, मी भगवंत, माझं सुख आणि माझं सर्वस्व जे ज्ञान आहे, सुख सर्वस्व माझे चैतन्य तो. ते कशातून मिळतो? तो चैतन्यातून मिळतो. आणि ते चैतन्य तो बळकावतो. आणि आपल्यालाही तेच चैतन्य रोम रोम आपलं भजन करायला पाहिजे. रोमारोमातून त्या भगवंताचं भजन व्हायला पाहिजे. म्हणून ज्ञानी जो म्हणजे तो देवांचा देव सांगतात. म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश जे आपण ज्यांना देव मानतो, राम ज्याला आपण देव म्हणतो, कृष्ण ज्याला देव म्हणतो, त्याच्याही वरची लेवल ज्ञानी जो म्हणजे तो देवांचा देव जाणी. बघा भगवान शंकराच्याही म्हणून योगिया दुर्लभ तो म्या देखील हा साधने पाहता पाहता मना न पुरे धनी देखिला माय देवांचा देव ज्ञानोबा सांगतात. बघा आणि तो देवांचा देव कोणता आहे तर सगळ्या देवांकडे, सगळ्या जीवाकडे जो श्वास जातो येतो जातो येतो तोच देव प्रत्येकाचा. आणि तो सगळ्या देवांकडे आहे. दत्त महाराज आले, ज्ञानोबा आले, तुकोबा आले, ब्रह्मा विष्णू महेश आले. या प्रत्येकाला चालवणारा तो देव आहे. जो श्वास आहे जातो येतो तो देवांचा देव जाणीजे. आणि सुख सर्वस्व माझे चैतन्य तो. आणि तो कसा आहे तर चैतन्याच्या स्वरूपामध्ये प्रत्येकाच्या ठिकाणी आहे. आणि म्हणून म्हणतात की नाही, तो हा विठ्ठल बरोवा, तो हा माधव बरोवा. म्हणजे काय? तो माहिती आहे लोकांना, तो पंढरीचा माहिती आहे, पण हा म्हणजे आपल्या आतमध्ये आपल्याला जावं लागेल. ह्याची ओळख कोण तुम्हाला देणार आहे? हा कसा आहे तर चैतन्य स्वरूप आहे. तुमचं अखंड चिंतन चालू आहे पण तुमचं त्याच्याकडे लक्ष नाही. तुमचं अखंड भजन चालू आहे पण तुमचं त्याच्याकडे लक्ष नाही. तोच भजन करतो, आपण भजन करत नाही. मला सांगा, तुमचा श्वास तुम्ही चालवता का तुमचा श्वास देव चालवतो? आपला श्वास आपण चालवतो का? आपण थांबवायचा? बरं, आपला श्वास आपण थांबवण्याचा प्रयत्न केला, थांबेल का? आणि एखाद्याने थांबवण्याचा प्रयत्न केला, काय होईल? होईल का मला सांगा? मग चालवणारा कोणी? प्रत्येकाला चालवणारा तो देव आहे. आणि तो श्वास जातो, थांबत नाही, तो स्वतःच आपोआपच चालतं. ते श्वास माणसाचं, प्रत्येक माणसाचा श्वास आपोआपच चालतो. आणि ज्या वेळेला तो श्वास सोडून जाईल त्यावेळेला आपल्याला काय होईल? आपल्याला डॉक्टर डिक्लेअर करेल, गेला बाबा. मग देव कुठे आहे? देव म्हणजे आपला प्राण लिहिले, प्राणवायू म्हणजे आपला देव आहे. प्राणाशी न करावे निर्वाण, मुख्य भक्तीची लक्षण जाणायशी, ऐसे परम सख्य धरता, देवास लागे भक्ताची चिंता. पांडव लाखा जोहरी धरता विवर काढले, समर्थ रामदासांनी लिहिलंय. देवास लागे भक्तांची चिंता. बघा, म्हणजे त्या देवाला भक्ताची चिंता लागतो. भक्ताचा सांभाळ अखंड करतो. का सांभाळ करतो? तर तो सातत्याने
आपल्या आतमध्ये असलेल्या जो वायू आपल्या जातो येतो, वासुदेव करतो फेरा, वाड्यात बाहेर दारा, अखंड वासुदेव आपला जातो येतो जातो येतो, तो आपला देव आहे. तो आत पण आहे आणि बाहेर पण आहे. आपण काय करतो, बाहेरचा प्राण आपण आतमध्ये घेतो आणि आपण सोडतो बाहेर. म्हणजे आत पण तो आहे ना बाहेर पण तो आहे, पण याची ओळख कोणाला नाही. आणि तो आपला देवांचा देव आहे. म्हणून तर काय लिहिलंय, सुख सर्वस्व माझे चैतन्य तो. आणि तो कसा आहे, तो चैतन्य स्वरूपामध्ये आहे. परंतु चौथा जो असतो त्याला काहीच कर्तव्य नसताना तो मला भासतो. म्हणून तो एक ज्ञानी पुरुष माझा भक्त होय, हे लक्षात ठेव. आणि तोच एक ज्ञानी पुरुष आहे एवढं माझं लक्षात ठेव. सांगितलंय, कोणी सांगितलंय? भगवंताने सांगितलंय. तोच ज्ञानी पुरुष आहे. ते तया ज्ञानाची प्रकाशे भेटले भेदाभेदाचे कवडसे. मग मीची झाला समरसे आणि भक्त ही तेवीची. कारण ज्ञानाच्या प्रकाशाने त्याचा भेदाभेद रूप अंधकार नाहीसा होतो. मग त्याचे माझ्याशी एक येऊन मद्रुप होऊन बसतो व त्याची भक्ती ही तशीच कायम असते. आता चौथा भक्त कसा असतो त्याच्याबद्दल ज्ञानोबाला विवरण देतात. बघा ज्ञानोबांचं विवरण किती भारी आहे. माझं तर म्हणणं आहे, गीता ग्रंथ वाचण्यापेक्षा ज्ञानेश्वरी वाचा. कारण ज्ञानेश्वरी जास्त विस्तारित आहे. त्याच कृष्ण परमात्म्याने ज्ञानोबाचा अवतार घेतलं आणि ज्ञानेश्वरी लिहिली. का? त्याच महाविष्णूचा अवतार. त्यांनाच असं वाटलं की अजून जे आपण त्या 5200 वर्षापूर्वी आपल्याला सांगता आलं नाही ते आत्ता मला सांगता येईल, म्हणून त्यांनी परत ज्ञानेश्वरी लिहिली. कारण ना ज्ञानाच्या प्रकाशाने त्याचा भेदाभेद अहंकार नाहीसा होतो. त्या चैतन्याशी एकरूप झाला आणि जर तो ज्ञानाचा प्रकाश त्या भक्ताच्या आतमध्ये पडला तर त्याच्यामध्ये भेदाभेद अमंगळ भेदच राहत नाही. भगवंत आणि मी वेगळा नाही, भगवंत आणि मी वेगळाच नाही. अहम ब्रह्मास्मी, आपणच परब्रह्म आहोत, असा त्याचा भाव तयार होतो. मग त्याचे माझ्याशी एक होऊन मग आपला असा भाव झाला की नाही की ते परब्रह्म मी आहे, असा भाव तयार झाला की नाही की त्याचे माझ्याशी ऐक्य होऊन तो मद्रुप होऊन राहतो. असा भाव तयार झाल्या तो माझ्याशी एकरूप होतो. आणि मग काय होतात, एकरूप होऊन मद्रुप होतो म्हणजे माझ्याशी एकरूप होतो भगवंत म्हणतो. आणि मग त्याची भक्ती तशीच कायम असते आणि त्याची भक्ती अखंड राहते. अखंड चिंतन, विठोबाचं अखंड चिंतन चालू राहतं. तुम्हाला आम्हाला तेच करायला सांगितलंय की अरे बाबा रिकामा अर्ध घडी जाऊ नको. हे लिहिले की ना समर्थांनी, अरे जी घडी राम नामावेन गेली जणी आपली ते तू हानी केली. अरे माणसा तू तुझी हानी केलीस. अरे जी घडी राम नाम, सोप्या भाषेत सांगितलंय, एकदम सोप्या भाषेत सांगितलंय. पण हे कळेल कोणाला सांगा ना मला तुम्ही, जो ध्यान करत नाही, ज्याच्याकडे नाम साधना नाही, जो तत्वमसी गुरुला शरण जात नाही. तत्वदर्शी गुरुला शरण झालं पाहिजे. तत्वाचीच ओळख नाही लोकांना. जे रोमारोमामध्ये भजन चालू आहे ते भजनच लोकांना माहित नाही. म्हणून अरे जी घडी राम नामावी न गेली जणी आपली ती तू हानी केली. आपणच आपली हानी केली. राम नामाशिवाय जी घडी एक पल गेली, घटका गेली, घंटा वाजे घनाना, आयुष्याचा नाश होतो, राम कार्य म्हणा नाही. आजच्या रामनवमीच्या दिवशी आपल्याला जे काही निरूपण दिलं ते रामनवमी म्हणजे आपला राम, आपल्या आतमध्ये असलेला राम आपल्या अंतःकरणामध्ये, प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये तो आहे. आणि तो कसा आहे, नवमी म्हणजे कसा आहे, आपली नवमी ही तिथी असू द्या, पण आपल्याला काय घ्यायचं त्यातनं, रामनवमी म्हणजे तो नवद्वारातून आपल्याला त्याचं भजन करता यायला पाहिजे. नवी दारे रोधुनी श्वास नेमनी आत्मा कोंडी त्रिकुट भवनी तो योगी जाण पारता. नवी दारे रोधुनी म्हणजे नवी दारे बंद करून जो आपल्या आतमध्ये असलेल्या त्या आत्मारामाचं भजन करेल आजच्या दिवसाला, त्याच्या अंतःकरणामध्ये प्रत्यक्ष रामच प्रगट होतो.
प्रत्यक्ष राम प्रगट होता आपल्या आतमध्ये. नवी दारे रोधुने श्वासोश्वास नेमणे आत्मा कोंडी त्रिकुट भवनी तोच योगी जाण पार्था. आणि असा योग आपल्याला रोजच्या रोज यायला पाहिजे. आणि हा रोजचा योग जर आपल्या आयुष्यात आला तर आपल्या भगवंत राम जो आहे तो आपल्या हृदयस्थू नारायण. काय सांगितलंय? हृदयस्थू नारायण. नारायण कुठे? आपल्या हृदयामध्ये आहे. भगवंताचं नामस्मरण आपल्या हृदयामध्ये व्हायला पाहिजे. आणि म्हणून काय करायला पाहिजे? प्रत्येकाने ते नामस्मरण सातत्याने व्हावं याच्यासाठी अखंड प्रयत्नशील राहायला पाहिजे माणसाने. नाही तर आपण संसारामध्ये गेलो तर आपण संसारामध्येच रमतो, प्रपंचामध्येच रमतो. आपल्या प्रवासामध्ये त्या प्रवासामध्ये आपण त्याला विसरतो. म्हणून एक रिकामा अर्धघडी लावू नको सांगितलंय. का चालताना, बोलताना, उठताना, खाताना, पिताना, झोपताना त्या भगवंताचं अखंड चिंतन आपल्या नाभीच्या ठिकाणी चालू आहे, आपल्या रोमारोमामध्ये चालू आहे. पण त्याची आत्मप्रचिती काय येत नाही? तर तुका म्हणे आळी नुरेची वेगळी. बघा, तुका म्हणे आळी नुरेची वेगळी. म्हणजे त्या भिंगुरटीने त्या आळीला आणली आणि काय केलं? आपल्या घरट्यात ठेवलं आणि तिला रोज काय करायचं? तिला रोज ते एक चोच मारायची भिंगुरटी त्या आळीला. त्या आळीला भीती वाटली, रोज तसंच करायचं ना, बाहेर निघून जायचं भुंगा. आणि मग त्या आळीला वाटलं आत्ता भुंगाईल चावेल, आत्ता भुंगाईल चावेल, आत्ता भुंगाईल चावेल. तिने ध्यास धरला, घाबरली ती. आणि घाबरून ती आळी काय झाली? आळी पण भिंगुरटी झाली. तुका म्हणे आळी नुरेची वेगळी. तसं आपल्याला व्हायला पाहिजे. आपल्याला आपण प्रत्येकाने आपण भीतीपोटी परमार्थ करू नका बरं का. भीतीपोटी परमार्थ करू नका. कारण काय काय लोक भीतीपोटी परमार्थ करतात. पण भीती कोणाची धरायची? तर भीती आपल्याला आपलं नामस्मरण होत नाही याची भीती धरायची. आपल्याला पश्चाताप कसला व्हायला पाहिजे? प्रपंचाचं नाही. आज आपलं नामस्मरण झालं नाही ते पश्चाताप व्हायला पाहिजे. सकाळी उठून आपलं ध्यान झालं नाही, का झालं नाही याच्यावर तुम्ही शोधायला पाहिजे रामबाण औषध. आपले आपण करा सोडून म्हणजे काय? सोडवणूक म्हणजे काय? तुम्ही तुमचा विचार करा ना, तुम्ही किती तुमचं भजन चालतो, तुमचं अखंड भजन कसं चालेल, आपलं आज भजन का झालं ना, हा पश्चाताप धरायला पाहिजे. पण याचा पश्चाताप कोणीच धरत नाही. जाऊ दे, आजचा दिवस गेला. मग गेला तो परत येईल का? नाही. गेलेली घडी परत येत नाही. म्हणून अरे जी घडी राम नामावी न गेली, जणी आपली तू हानी केली, आपली आपणच हानी करतो. झालेली सेवा आपली आहे. सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा, पांडुरंग देवकर बाबा, नारायण बाबा, नाना बाबा